नमस्कार. शिवलीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 6 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहन मदमत्सर कानन दहना हे भव भय पाश निकृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सिंधुरवदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्य वदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दक्षक्रतुदलना दानव दमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशतवक्रा शक्ती नवेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशापाश रहित विरक्त पूर्णा निज भक्तपाश विमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन तेच परमविरक्त होऊन पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष एच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकादिका आर्यावर्त देश पवित्र तेथेची चित्रवर्मा नाम द्रुपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनकरक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळास उपमिजे वायुसुत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिवाणी श्रीधर त्यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पीतया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमेस तिच्यान पुरती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रू जनक जाया उपमा देत द्विज राजभार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हेमवतीची की दुहीण जाया पुत्री मित्राची उपमा साच द्यावी ती ते कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळूनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजांस धनवस्त्र अलंकार देत जाणे जे मागितले ते पुरवित नाही नेदी न मिळण्याची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विष बिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयेसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला वाटे वज्र पाडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदेय करुण होईल सौभाग्य वर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसतना गेले सवेग रायासी लागला चिंतारोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्यरत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान पीतया सावडे प्राणाहून पाहता नयन न धाती वदन पाहून रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजपती देखोनी शंकला करिपती कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती रुंजी घालिती सुवासा कमळ मृगमिन खंजन लजित देखोन तिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक
बिंब फळे अति सुरेख लज्जित दर देखता, पक्वदांडी बबीज सुरंग बहुत, त्यास लाजविती तिचे दंत, कुच देखुनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्ण किती, तनूचा सुवास अत्यंत, जाय दशयोजन पर्यंत, सूर्यप्रभे सम कांती भासत, शशी सम मनोरमा, झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिजपासी, त्यांच्या मुखे करुनी वार्ता ऐके सीमंतिनी, चतुर्दश वर्षी आपण लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने, परम संताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी, तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्गद होऊन या, सौभाग्य वर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित, कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ, सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ, मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार, सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी, निशी झाली या पूजावा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम, म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत, ब्राह्मण भोजन दंपत्य बहत, पूजी माये अत्यादरे, पाडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत, उबगन धरी मनात, बोलन ठेवी व्रताते, त्यावरी नैषधराज नळजाण, त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय चित्रांगत सुजाण, केवळ मदन दुसरा, चतुष्षष्टी कळा युक्त, जैसा पितामह नळ विख्यात, सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची, कुंभिनी शोधली समग्र, परित्याहुनी नाही सुंदर, तो ती सयोजिला वर, राशी नक्षत्र बाहुनी, इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्याहुनी विशेष करीत, 8 दिवसा करा शत, दंपत्ये पूजित वस्त्रालंकारे, आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या अतिता देत अन्न, सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी, पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग, कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासुनी, शिव अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार, गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता, शिवापुढे धूप जाळिता बहुअस, तेणे अंग होय सुवास, दीप चालविता वंश वर्धमान होय पै, आणि काही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन, नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय, तांबूलदाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ, नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमनासे, जपे साधे महासिद्धी, होम हवने होय कोशवृद्धी, कीर्तन करिता कृपानिधी, सांब ठाके पुढे उभा, ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आधिव्याधी हरण, नृत्य करिता जन्म मरण, दुर्जटी दूर करीतसे, तंत वितंत घन सुस्वर, शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र, तेणे कंठसूरस कीर्ती अपार, रत्नदाने नेत्र दिव्य होती, एवं सर्व अलंकार वाहता, सर्वाठाई जय लाभ तत्वता, ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय, मैत्रेयीने पूर्वी व्रत सीमंतिनीचे सांगितले समस्त, त्याहुनी ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे, त्यावरी नैषदाचा पौत्र, चित्रांगद नामे गुणगंभीर, त्यासी आणवनिया सादर, सीमंतिनी दिदली, 4 दिवस पर्यंत सोहळा झाला जो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ, पसरेल समुद्र ऐसा, सहस्र अर्बुदे धन जाणा, राये दिदली वरदक्षिणा, वस्त्र अलंकार नवरत्ना, गणना कोण न करवे, अश्वशाळा गजशाळा, रत्नखचित याने विशाळा, चित्रशाळा नृत्यशाळा, अंदण दिदले जामाता, 4 दिवस पर्यंत 4 वर्ण केले तृप्त, विप्रादक्षिणा दिली अपरिमित, नेता द्विज कंटाळती, आश्रमाधन नेता ब्राह्मण, वाटेस टाकिती न नेववे म्हणून, याची कामुकी हेची वचन, पुरेपुरे किती न्यावे, रायाचा औदार्य कृशान, दारिद्र्य रान टाकिले जाळून, दुराशा दुष्कंटकवन, दग्ध झाले मुळीहुनी, धन मेघ वर्षता अपार, दारिद्र्य दुरोळा बैसला समग्र, याचक तृप्ती तृणांकुर, टवटवीत विरुडले, असो
नैषदपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन. इंदू कळा षोडश चिरून द्विज होतिले 32. कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस. मुखीचे निगता श्वासोच्छवास सुगंधराज तोची वाटे. जलजमुखी जलज कंठ जलजमाला तेज वरिष्ठ. जलज निंबे पत्रे करुणी एकवट ओवाळून टाकिती शशीमुखा. असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन. सकळ वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षुन जामात राहविला माने करून. किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे. जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा. नाना उपचार वधुवरा समयोचित करी बहु. कोणे एके दिवशी चित्रांगद सेवे घेऊनी सेवक वृंद. धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी. वनी खेळता श्रमला फार घर्म झाला तप्त शरीर. जाणो नौका सुंदर यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान. आवले अवलोकिती चहूकडून कौतुके भाषण करिताती. कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक. त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत. आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या. भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात. एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरे. सेवक धाविती हाक फोडित चित्रवर्यासी जाणविती मात. राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुना तिरी. शिबिके माझी बैसोनी माते संवीत सीमंतिनी. धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी. सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी. माता धावोनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी. शोक करी तेणे सृष्टी आकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकुनी डळमळू लागली कुंभिनी. मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्मलता पर्वत. त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता. शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टित पडली सीमंतिनी. तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार. स्नुषे ते देखुनी श्वशुर शोकाग्नीने कवळिला. चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती. सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी. मृत्तिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी. म्हणे गहन पूर्वकर्मकी शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ. पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही. मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडली निर्दये. माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस. माझा चित्रांगत डोळस कोणे चोरून नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले. की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की रमाधव उमाधव यात केला भेदभाव. की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला. की पंक्तिभेद केला निशेष. की संत महंता लाविला दोष. की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणवून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन. की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवूनी. की कुरंगी पाडसा विघडविले की परिव्राजका प्रति निंदिले. तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधान वर्गी सावरुनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी. स्वनगरासी नेऊनी निज सदनी राहविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती.
तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळवणी जाती. तेथोनी शत्रू धरून आणिती बंदी घातली दृढ तेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत. एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने. सर्वही भोग वर्जुन जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनीची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिणी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी. सुवासांगी ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करती भ्रमर. ज्याचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे. स्वर्ग सुखावनी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद. साष्टांग नमित सद्गत हो निस्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसुत तक्षक वर्तमान पूसत. जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे. मागुती नागराज झाला तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिले इच्छा मात्रे जेणे. अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एकप्रती आदी पुरुषा माझी सीमावती. तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. ज्या तत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला. रजांशे केले वीरींचिस तमांशे रुद्र तामस. तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन. भस्मलोट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. 18 वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे. व्यापिली जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन. रमा रमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहीण जयाची. अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर. कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो. एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र. 11 रुद्र 12 मित्र उभे त्या पुढे कर जोडुनी. ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णो मानव पामर. त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज परमसंतोषला दंद शुकराज. क्षेमालिंगन देऊनी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते आहे समस्त. तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मजपासी. चित्रांगदा म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा. जननी जनकांसी वेध माझा एवढाच मी पोटितयांच्या. 14 वर्षाची सीमंतिनी गुणनिदान लावण्य खाणी. प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले. माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन. माझी माता मजविण कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे. तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तुते. म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ. तैसाची झाला तात्काळ चित्रांगद वीर तो. तू करशील तेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन. मनोवेगे वारू आणून चिंतामणी सवे दिधला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देता अमूल्य तेजागळी. पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर. मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर
चहूकड पाहे राजपुत्र, तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर. कालिंदी तीरा पातली, एकाकडे एक पाहती, आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्य रत्नमंडित नृपती, चित्रांगद दिसतसे. फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष, भुजेपर्यंत डोले अवतंस. गजमुक्तांच्या माळा राजस, गळा शोभती जयाच्या. पाचू जडल्या कटी मेखलेवरी, तेणे हिरवी झाली धरित्री. मृग पशु धावती एकसरी, नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ताफळे देखोनी तेजाळ, धावतच येती मराळ. देखोनी रक्तरत्नांचे ढाळ, कीर धावती भक्षावया. अग्निदिव्य चंदन सुगंध, देखोनी धाविती मिलिंद. दश दिशा व्यापल्या सुबुद्ध, घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी, भ्रमचक्री पडली विचारमनी. चित्रांगदही तटस्थ होऊनी, क्षणक्षणा न्याहळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र, हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र. अंजन विवर्जित नेत्र, राजपुत्र पाहतसे. न्याहळता तटस्थ स्वरूपासी, वाटती रंभा उर्वशी दासी. कूचक मंडलू यासी, उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस, चिंताक्रांत अंग झाले कृश. की चंद्रकळा राजस, ग्रहण काळी जाकोळती. मग ती येपाशी येऊन, पुसे साक्षेप वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण, मुळापासून सर्व सांग. मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र पूर्ण. बोलता आसवे नयन भरोनिया चालिले, अश्रुधारा स्रवती खालत्या. लाविल्या पयोदर लिंगास गळत्या, दंतजियेचे बोलता नक्षत्रानायसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर, राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्षे झाली हिचा भ्रतार, बुडाला येथे यमुनाजळी. हिची सासू श्वशुर दोन्ही, शत्रूंनी घातली बंदिखानी. हे शुभांगी लावण्यखाणी, ऐसी गती इयेची. कंठ दाटला सद्गतीत, चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र, वस्त्र पुसित वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे कुण, कोण कोठील पुसा वर्तमान. सख्या पुसती येणे कोठून, झाले खुण नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष, जातो चिंतिलिया ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास, गमन आमचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान, मग सीमंतिनीसी हाती धरून. कानी सांगे अमृत वचन, भ्रतार तुझा जिवंतासे. आजी 3 दिवसा भेटविन, लटके नव्हे कदापि जाण. श्री सदाशिवाची आण, असत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी, तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी. परी ही गोष्टी कोणा लागुनी, दिवसत्रय प्रकटवू नको. ऐसे सांगूनी परमस्नेहे, एरी चोर दृष्टी मुख पाहे. म्हणे वाटते चित्रांगद होये, ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कसा, मग आठवी भवानी महेशा. करुणा करा पुराण पुरुषा, न कळे लीला अगम्य तुझी. हा परपुरुष जरी असता, तरी मज का हाती धरिता. स्नेह उपजला माझी या चित्ता, परमाप्त वाटतसे. काय प्राशुनाला अमृत, की काळे गिळून उगळीला सत्य. हे मदनांकात षडास्यतात, तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवासा हे करशील सत्य, तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य. कितुक्याच वाती यथार्थ, बिल्वदळे अर्पिन. यावरी बोले राजपुत्र, सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशुर, त्यासी सांगू जातो आता. तुझा पुत्र येतो म्हणून, शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करून हास्यवदन, निज सदना प्रती गेली. सख्या बोलती आण वाहून, तुझा भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण, जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून, त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान, फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुखकौमळी, सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली, कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित, आरुढला सीमांतिनी कांत. निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला.
नाग मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान 12,000 नागांचे बळ घेऊन चित्रांगद आलासे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी मग नाग जाऊन माता पितयासी सांगे वर्तमान त्यांसी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनातन समाये तो शत्रू होऊन शरणागत उभयतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ जळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजाण धरून पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालत जैसा कौसल्येसी रघुनाथ चतुर्दश वर्षानंतरे हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत कारभार घेऊन अमुप धावती देशोदेशींचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले माता पितयांसमवेत चित्रांगद चालला मिरवीत नैषदपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया साचार धावताती सेवक भार महाद्वारी येता समाचार मात फुटली चहुकडे चार जाऊनी रायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ दाटला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी अलिंगित धन वस्त्र देत सीमेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटित मंगळ तुरे अद्भुत वाजो लागली एकसरे धावले अपार भूसर राये कोश दाविले समग्र आवडे ती तुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणो निराव उडत नाचत पायाने घेऊनी धावत प्रजाजन नगरीचे सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधले दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेवविती जाण त्रयोदश गुणी विडे देती एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धाविती सीमंतिनीसी पहावया माता धावली सद्गतीत सीमंतिनीसी हृदयी धरित माये तुझा सौभाग्य पर्वत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून पुढती विरूढला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोला उदाडिले त्वरेने माता पितयान समवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी जामाताच्या कंठी धावून शश्वरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित नवरत्न प्रभा भाकली अमित पाहता तटस्थ नारीनर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्मास्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिदल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्य दती उचळंबुनी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषदपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसास चित्रांगद भूभुज न्यायनीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका
हे सीमंतिनी आख्यान सूरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास अंतरलाभ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या भऊ गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येणेची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती संजन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड षष्ठाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय.